तर नमस्कार मंडळी, पब्लिक चर्चा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचा महत्त्वाचा विषय आहे की भारताने काल जो वर्ल्ड कप जिंकलाय, महिलांनंतर पुन्हा एकदा पुरुष संघाने सुद्धा स्वतःची दावेदारी तिथं पेश केलेली आहे. आणि त्या संदर्भात आपल्यासमोर काही क्रिकेटचे चाहते आहेत. त्यांना आपण प्रश्न विचारूया की कसल्या प्रकारची फिलिंग होती काल, ज्या प्रकारे पहिल्यांदा आपण हा जो काही वर्ल्ड कप तिसऱ्यांदा जिंकलाय आणि ज्या प्रकारे आपल्या सर्वच टीमचं प्रदर्शन राहिलंय सर्व वर्ल्ड कप मध्ये, काय फिलिंग होती तुमची सांगा. आम्हाला टेन्शन आलं होतं का काय होणार, तरी पण इंडिया जिंकली आणि आमचा मन लई वाढून गेलं. ओके. भारतनं खूप चांगला स्कोर केला होता तो 255 आणि फायनल मध्ये 255 चेस करणं काही सोपा गोष्ट नाहीये. आणि त्याच्यामध्ये आपल्या बापूंनी 4 विकेट घेतल्या. बुमरानं पण छान बॉलिंग केली म्हणून टीम इंडियाने तिसरा कप जिंकला. वेल ऑल द बेस्ट बॉयज. काय भावना आहेत तुमच्या? ऐसा तो कुछ लगा नहीं था, मतलब जो मजा 2024 में आया था वैसा मजा आया नहीं 2026 में, क्योंकि वन साइड मैच था एक तो इसके लिए मजा नहीं आया। और विराट कोहली नहीं था, मतलब जो मेरा फेवरेट प्लेयर है वो नहीं था उसमें, तो इतना मतलब ऐसा ऐसा लगा ही नहीं है वर्ल्ड कप फाइनल चल रहा है या कुछ ऐसा चल रहा है। और जो दुख है 2023 के वर्ल्ड कप का, अच्छा, वो तो खत्म हो ही नहीं सकता कि भले ही अहमदाबाद पे जीते, पर जो 2023 का फाइनल का ये है वो दुख तो खत्म ही नहीं हुआ। ठीक आहे. तुम्ही नाही, सांगा. आम्ही खुश आहे. खुश आहे. टीम जितली आपली, बस आणखीन काय पाहिजे नाही. छान मॅच झाली. सॅमसनने पण चांगली बॅटिंग केली, बुमराने चांगली बॉलिंग केली. म्हणजे बॅटिंग बॉलिंग दोन्ही चांगली झाली. पहिले असं चालू होतं की बॅटिंग होत होती, बॉलिंग नव्हती होत, पण काल एकदम चांगली खेळली इंडियामध्ये, कम्प्लीट क्रिकेट खेळली. तुमचं काय आहे? सर्वात आधी खामगावकरांच्या वतीने भारतीय टीमचं मी हार्दिक अभिनंदन करतो. खूप छान मॅच झालेली आहे आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे भारत मॅच जिंकल्यामुळे. मी सूर्यकुमार यादव आणि त्याच्या टीमचं खामगावच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. आणि आपण असेच मॅच खेळत राहा, भारताचं नाव वर करत राहा. बिलकुल बिलकुल. खूप 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 छान मॅच झालेली आहे आणि खूप आनंद आला मॅच. एकदा जोरदार घोषणाबाजी झाली पाहिजे, भारत माता की जय. तुमचं काय वाटतं, कशी फिलिंग होती पहिल्यांदा, म्हणजे आता जिंकल्यानंतर? जो वर्ल्ड कप जैसा भारत जीता, बहुत अच्छा खेले, और खासतौर से जो संजू सैमसन ने जो बैटिंग करी, जैसा उनसे जो उम्मीद थी सेमीफाइनल में भी और फाइनल में भी, तो उनका बहुत बड़ा योगदान रहा उन दोनों के उसमें। और अभिषेक शर्मा ने जो अच्छी बल्लेबाजी की, शुरुआत से अच्छी लाइव मिली और 250 को टारगेट लगभग दिए और वन साइड मैच जीते। अच्छा मैच हुआ। असं वाटत होतं की आपण फायनलला पोहोचल्यानंतर कुठतरी न्यूझीलंडचा संघ आपल्याला अवघड जाईल, कारण की त्यांचं रेकॉर्ड जे होतं आपल्यापेक्षा, म्हणजे T20 मध्ये एक जबरदस्त रेकॉर्ड आपल्या विरुद्ध त्यांचं होतं. न्यूझीलंडची टीम पण चांगली टीम आहे, चांगला स्कोर हे केलेला आहे त्यांनी. कारण की त्याच्या अगोदर जी मॅच झाली इंग्लंड सोबत, कारण की त्यावेळेस आम्हाला समजलं की स्कोअर किती पण मोठा करा, बरोबर तो चेस करणं कोणत्या टीमला असं कमी लेखून चालत नाही. बरोबर. त्यामुळे आम्हाला पण शेवटच्या मॅच मध्ये हेच होतं की न्यूझीलंड चेस करू शकते, पण भारताने मॅच खूप चांगली खेळली, चांगले विकेट काढले, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. न्यूझीलंड मध्ये जे काही आता सुरुवात न्यूझीलंडची झाली होती, वाटत होते की न्यूझीलंडचे जर का काही प्लेयर्स त्याच्यामध्ये टिकाव धरू शकले असते तर ही मॅच भारताला अवघड गेली असती. समजा जसं फिन ॲलनचा फॉर्म पाहिला होता आणि टीम स्टॅफर्डचा जेव्हा आपण फॉर्म पाहिला होता, ओके. तर त्यांच्या फॉर्मच्या नुसार तर ते असं होतं की त्यांचे टॉप ऑर्डर आहे तो समजा चालला तर मग चेजेबल होता, मग तर 300 बी चेजेबल झाले असते, कारण की फिन ॲलन 33 बॉल्स मध्ये 100 मारले. बरोबर आहे. मग तसं पाहिलं, मग ते इफ्स अँड बट्सचा गेम झाला ना बरोबर तो, की असं झालं असतं तर तसं झालं असतं येस तर. येस. मग तसं तर काही, मग तसं झालं असतं तर मग ते चेज झालं असतं, समजा ते टिकले वगैरे असते तर पिचवर. एकंदर जो फायनल मॅच झाला, तुम्ही कुणाला श्रेय द्याल की कशा प्रकारचा, म्हणजे कुठला जो मेन प्लेअर आहे की ज्याने फायनल मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करून तिथं कुठतरी एक टर्निंग ठरवला तो मॅचचा? तो आहे आपला जसप्रीत बुमरा. कारण फायनल गेम मध्ये जेव्हा आपण 255 चेस करतो, तेव्हा तो एकटा बॉलर फक्त 3 मध्ये 15 रन देऊन 4 विकेट घेतो. अशी मॅच विनिंग जे त्याने जे आपलं परफॉर्मन्स दिलं त्याच्यासाठी मला सॅल्यूट करतो मी. कारण आपल्याकडे भारताचा जसप्रीत साठी एकदा जबरदस्त टाळ्या झाल्या पाहिजेत. अवेलडन आहे जसप्रीत म्हणजे बुमरा. एकंदर भारताला एक बॉलिंग क्षेत्रातला जर का आपण बघितला तर एक हिरा मिळालेला आहे. आणि मला वाटतं की इंग्लंड सोबत जो मॅच चालू होता आपला सेमीफायनल, तर अक्षरशः सर्वच भारतीयांची जी काही नजर होती ती त्याच्यावर होती शेवटच्या 12 बॉलवर, आणि तो त्या याच्यामध्ये खरा उतरला. तर नक्कीच आपल्या इंडियासाठी जसप्रीत बुमरा ज्या प्रकारे बॉलिंग करतोय, म्हणजे सध्या तरी तो वर्ल्ड क्लास आहे.
एकंदर सूर्यकुमार यादवची जी काही कॅप्टन्सी आहे त्याबाबत आपल्याला काय म्हणायचं? सूर्यकुमार यादव आपले भारतीय टीमचे सर्वच कॅप्टन आतापर्यंत जे पण आलेले आहे सर्व A1 सर्वात नंबर 1 कॅप्टन आहेत आणि पुढे येणारे कॅप्टन पण चांगलेच राहतील, भारताला असेच विजय शक्य करून देतील अशीच मी त्यांच्याकडून मजा आली आता असती. एकंदर पूर्ण वर्ल्ड कप मध्ये जर का बघितलं तर सुरुवातीला आपण अभिषेक शर्माचं जर का नाव घेतलं तर फायनलला त्याला कुठेतरी ड्रॉप करण्यात यावं अशा चर्चा रंगत होत्या. तुम्हाला काय वाटत होतं, अभिषेकला ड्रॉप करायला पाहिजे होतं? नाही नाही नाही, अभिषेक खूप चांगला प्लेअर आहे. असं नाही आहे आउट वगैरे होणं नाही होणं हे काही हे नाही जरुरी नसते. बिलकुल, आपल्या हा, हातात आणि तर त्यांनी नाही. शेवटच्या मॅच मध्ये करून दाखवलं, खेळून दाखवलं. अभिषेक शर्मा खूप चांगला प्लेअर आहे आणि त्याला पुढे चान्स द्यायला पाहिजे भारतीय टीमने. असं 1-2 मॅच फेल गेल्यामुळे कोणी असं कमी लेखून चालत नाही. नक्कीच. player. आणि पुढे जर का आपण बघितलं T20चा एक प्रकारचा तो एकदम आक्रमक आहे आणि कदाचित तो आपला इंडियाचं पुढचं भविष्य सुद्धा आहे. तुम्हाला काय वाटतं की या वर्ल्ड कप मध्ये सगळ्यात महत्वाचे तुमच्या मेमरीज कुठल्या आहेत, किंवा आपण म्हणू शकतो की एखादा खेळाडू किंवा एखाद्याचे शतक वगैरे किंवा एखाद्याची कॅचेस त्याबद्दल? माझं म्हणणं असं आहे, संजू सॅमसन जे नॉक्स खेळले सेमीफायनल मध्ये फायनल मध्ये अंडर प्रेशर इतक्या बड्या नॉकआउटच्या स्टेजमध्ये इतकं चांगले इनिंग खेळणे हे शक्य नाही. आणि पहिली गोष्ट त्याने आपलं माइलस्टोन हे न बघता त्याने टीमसाठी खेळलं. तो 2दा 90वर आउट झाला. त्याची कधी इच्छा असते तर त्यानं 100 केलं असतं, पण त्यानं टीमला पहिलं ठेवलं, हे त्याने खूप छान केलं. मेमोरेबल मोमेंट काय सांगाल वर्ल्ड कपचा? मेमोरेबल मुवमेंट अक्षर पटेलचे कॅचेस, क्या बात आहे, आणि ईशान- जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ईशान किशनचे कॅचेस बस. ईशान किशनला म्हणजे एकंदर वर्ल्ड कप हा भारताचा होता अशा प्रकारचं हे चित्र होतं. ईशान किशन ज्याला कधी संधी नव्हती त्याने सुद्धा संधीचं सोनं केलं. दुसरी गोष्ट म्हणजे अभिषेक शर्मा सुरुवातीला चालला नाही आणि शेवटच्या मॅचला तो सुद्धा चालला. तर अशा बऱ्याचशा काही गोष्टी होत्या की इंडियाच्या बाबतीत पॉझिटिव्हली होत्या. आधीपासून तुम्हाला असं वाटत होतं की भारतच या वर्ल्ड कपचा दावेदार आहे? आधी तर स्टार्टिंगला इतकं नव्हतं वाटत. मॅच गमावायचे चान्स आले असते. आणि बेथेलच्या ज्या प्रकारची त्याने 22 वर्षाचा असून ज्या प्रकारे लढत दिली तर ती नक्कीच वाखाणण्याजोगी लढत होती. तर आपल्यासोबत होते सर्व खामगावचे जे काही क्रिकेट प्रेक्षक आहेत, क्रिकेटचे रसिक आहेत. तर असाच भारताने आपल्या विजयाचा डंका सर्वत्र मिरवू आणि त्यांना सर्वांना पुनश्च एकदा आपण वर्ल्ड कप जिंकला. सर्व भारतीयांना आमच्या चॅनल तर्फे सुद्धा खूप खूप शुभेच्छा आहेत. एकदा आपण जयघोष करूया, भारत माता की जय. वंदे. मातरम. धन्यवाद. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.